आज होते आमच्या मोठूची आणि वहिनीची हळद. मग आम्ही गेलो हळदीला. आम्ही फक्त घेतलं फोटो काढून मोठूला हळद लावून. नंतर बुटकी आली ती राजूच्या स्टँडवर तिला आणायला गेलो. मोठी आली पाहुणे. नंतर घरी आलो. म्हटलं बुटकीचा रोण्याचा पका जमला असं एकमेकीला हळद की दोघा बारीक रोण्या पका तिला पका हळद लावा पका खुडला असं बुटकीला. नंतर असा टाकला पाडून खाली. आणि नंतर आली. नंतर रोण्या आला तिच्या बहिणीला हळदला. कोकतऱ्यांचीच ही मोकार रे आज मोकार कुदला असं लावाय काय आता लहानच रोण्या म्हटलं. आणि मग नंतर तिकडून ती आजी म्हणते ये भाऊ तिला नको लाव बाय येते आपली बाई मोठी दे ना. आणि मग नंतर तिनं दिलं सांगून तिच्या आजीला का रोण्या मला हळद लावतो. रोण्या म्हणतो काय नाही होतले. आणि नंतर मग आम्ही गेलो डीजे मोकार भारी होता. डीजेला मोकार मग वहिनी आणि मोठीचा फोटो लावला असं त्याच्या. आणि डीजेची लायटिंग एवढी भारी होती. आणि पक्का घेतला नाचून. आणि पक्का गँगही नव्हते आले तोपर्यंत मग व्हिडिओ घेतलं काढून. म्हणलं पोस्ट करा जरा डीजेची जरा पब्लिश करू म्हणलं. डीजे नाही का डीजेला गाणी मोकार वारे लावले असं. आणि मग घेतलं काढून. आम्ही तिकडून आलो. मग जेवायला बसलो. इकडं डीजे बाई समोर पोरी होती तर मोकार वाडा कुदला असं. आणि नंतर त्याचा घेतला व्हिडिओ काढून. आणि नंतर इकडं मोकार भावाच्या लग्नामध्ये कोणाला फोन करत होते मग कोणाला करत होते. आणि नंतर घरी आलो इकडं तर इकडं बुलट्यान समीरन एक्सप्रेशन मग गादेवा कुदली असं घ्या. मी त्यांचा व्हिडिओ काढून पका म्हणलं थांबा जरा येणली जरा आता व्हायरलच